घडवताना देवाने असं घडवले अँटिक पीस की मी आज्यांच्यात वाढली आहे किंवा म्हणजे आता थोडक्यात आज स्टोरी सांगायची तर आमची गुरवीन आजी माझ्या माहेरची ती आणि माझी आजी माझ्या चांगल्या छान फ्रेंड्स असं प्रत्येक लेडीज कशी लढली तिनं तिच्या नवऱ्याला कसं सहन केलं हे सगळं ऐकलेलं आहे मी. सो मग माहिती आहे मला की तरी संसार होतो म्हणजे हे माहिती आहे. आणि त्यामुळं मग कदाचित परीक्षा घेतल्या गेल्या की खरंच हिच्यावर संस्कार खरे झालेत का. गोष्टी कीर्तन बरंच सगळ्याच्यातून आलेले हे सगळे एक्सपिरियन्स म्हणा किंवा जे भरलं गेलेलं आहे ना, जे इनपुट आहे तेच आउटपुट येतं. सो कदाचित असेल म्हणजे आत्ता मी दुपारी एक लेख वाचला की त्याच्यावर ते पिक्चर काढत आहेत. ती कुठली नर्तिका होती तर ती म्हणजे घडलेली घटना आहे ती. तर त्या ताई म्हणजे लावणी वगैरे करत होत्या आणि मग प्रेग्नंट होत्या. पोटासाठी नाचते मी बघितलं ना. तर कळ आली तर त्या स्टेजच्या पाठीमागं गेल्या, बाळाला जन्म दिला आणि परत रिटर्न आल्या आणि प्रेक्षकांना सांगितलं नाचायला सुरुवात केली. तर प्रेक्षक वगैरे त्यांना ते मिळालेलं वतन आहे. मग आजी सांगायच्या की बाहेर लोक बसलेली आहेत, मोठ्याने ओरडायचं नाही. आतच काळ आपला आपण बाळ झालेलं असायचं. बाळ झालं की बाहेरच्या काहीतरी त्यांचं नाव त्यांनी घेतलं की गुरवीने पाणी दे गं. मग आजी आतून म्हणाल्या अहो मी बाळंतीण झाली. अशा दिग्गज. मग ती आजी म्हणाली आमचं आम्हीच ते बाळ साफ करायचं, आमचं आम्हीच ते सारवून घ्यायचं, आमचं आम्हीच परत उठायचं, परत स्वयंपाक करायचा. हे आज्या होत्या, हे सहन केलेल्या आज्या. आज म्हणजे असं खूप सहन केलेल्या दिग्गज लेडीज मी पाहिलेल्या आहेत. आणि दुसऱ्या लेडीजचं जाऊ दे, आपण स्वतःच्या आयांचं बघूया. फक्त कधीतरी आईला एक मैत्रीण म्हणून विचारा की तुमच्या पप्पांना मम्मीनं काय काय समजून घेतलं, किती समजून घेतलं इथंपर्यंत. म्हणजे मला लाईव्ह यायला माझी स्टोरी सादर करायला काहीच हरकत नाही आहे. पण मला असं वाटतं की प्रेम हे पैसा मागत नाही. प्रेम हे म्हणजे प्रत्येकाची नीड वेगळी असते की माझी एक प्रत्येकाचं एक लग्न करणं आणि संसार करणं ह्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात. तर मला असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की बाबा चला म्हणजे बंगल्या 4 चाकी गाडी आणि बंगला हे मला सगळ्यात आवडीचं स्वप्न माझं. म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी 12वीत असताना 4 चाकी गाडीत बसले. इथपर्यंत ते स्वप्न होतं. आणि मग जेव्हा पप्पांनी गाडी घेतली तेव्हा मी मला आयुष्यात आनंद अश्रू देणारा माणूस माझे वडील. त्यामुळं मी सारखं पप्पा म्हणजे